बांगडे स्वच्छ करून घेतलेले आहेत. मीठ लावूया आपण. दीडा हळद घेऊया, अर्धा चमचा. आता हे चोळून घेऊया आपण बांगड्याला व्यवस्थित. लसूण ठेचून घेऊया आपण. हे बघा, मी एका लंगडीत 4 पीस घेतलेले आहेत. त्याच्यावरती हा ठेचलेला लसूण घालायचा आहे आपल्याला. हे बघा, 1 चमचा धणा पावडर घालूया. मसाला घालूया 2 ते 2.5 चमचे. कोकम घेऊया, ते असे घालूया. पण थोडंसं मीठ घालूया. तेल घालूया 2-3 चमचे. कच्चं तेल घातलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालूया. पाणी थोडंसंच घालायचं आहे. हे बघा, कारण हे काय आपण कालवण करत नाही आहे. ठीक आहे. 15 मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला. नंतर गॅस चालू करायचा आहे. उकळी फुटलेली आहे. आता हे हलवताना पकड घेऊन अशा प्रकारे हलवायचं आहे, जेणेकरून बांगडा तळाला चिटकणार नाही. म्हणून आता अलगदपणे आपण बांगडे पलटून घेणार आहोत. आयत्या वेळेसाठी अगदी मस्त रेसिपी आहे ही. नक्की करून बघा. हे बांगड्याचं तिकलं सर्वात पहिलं करून ठेवायचं आणि बाकीच्या गोष्टी करून घ्यायच्या उरलेल्या स्वयंपाकाच्या. याने काय होतं, बांगडे मस्तपैकी मुरले जातात त्याच्यामध्ये. आता मी कोथिंबीर घातलेली आहे उरलेली. आपलं बांगड्याचं तिकलं तयार झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. मस्तपैकी आंबट तिखट अशा चवीचं हे बांगड्याचं तिकलं. नक्की करून बघा. धन्यवाद. लवकरच भेटू. तोपर्यंत बाय.